ए फुकणे उरकली का काम? आले का ढोसून? आले का डोसून म्हणजे? तेवढंच काम आहे आपल्याला, उठायचं आणि जायचं, आणि मग काय करायचं? गाव गोळा करायचा आणि तिकडे ढोशीत बसायची. डोशीत बसलं म्हणून काय होतंय? तो बापाच्या पैशाची पितोय का? हा मा बाप नाही मोकळा पैसे द्यायला दारूला, तिकडच घ्या कोणाकडून बी. तिकडच घ्या म्हणजे? अरे तिकडनच घेतल्यात, मी तुला मागे आलोय का आता? अरे घरात खायला नाहीये, हे किडे लागलेली मी तूर निवडू राहिले खायला, आणि दारूला बरे पैसे भेटत आहेत तिकडं. आता दारू माझा प्रश्न आहे, माझी मी भागवतो, तुला काय अडचण आहे? मग घरात खायला नाही लागत का? मग घरात खायचं बाई माणसाने बघायचं का मी बघायचं? बाई माणसाने काय बघायचं, कामाला जायचं का मी? मग काय करती? इथं पलंग टाकून झोपायला टांगू का तुला? होय, दारू प्यायला पैसे आलेच कुठून? आले कुठून म्हणजे? तो कामाला कुठं गेलती? त्या सुभद्राबाईकड. हा, मग तिच्याकडे गेलतो सकाळी, म्हणलं हजेरी टाक. आईला आजबू आजबू घेती बायकोला, आणि हजेरी कोण द्यायचं तिच्या? तुम्हाला लाज वाटते का काही? मी आपलं घर चालवायसाठी कामधंदा करते आणि तुम्ही ते सुद्धा पैसे घेऊन पितात. इतके कसे निर्लज्ज झाले तुम्ही? ए लय तोंड चालवते काय? मग तोंड चालवते नाही तर मग घर कसं चालवायचं मी? घर कसं चालवायचं म्हणजे? मग नको थाबाड वाकडे करून निवडू माझ्या पैसे लगेच. जरा शांती नाही बुवा पेताडाच्या जीवाला. आले नाही की झाली कुत्र्यावानी. काय कुत्र्यावानी कचकच आहे? माणसाने काम बी करायचं, घर करायचं, तुम्ही कुशाल दारू ढोसून येऊन धिंगाणा करायचा. बघा तुझ्या बापाच्या पैशाची पितोय का? मग कोणाच्या बापाच्या? मीच कामाला गेले होते ना त्या पैशाचं. नको ले एवढं बर काय माणसं वराडते इथं. मला मग देण ठेवून एक. काय ठेवून देईन तुम्हाला? नाही आयत लागत, कष्ट नको करायला. कष्ट नको कराय म्हणजे? अरे राजा फाकडे राजा. आयत खायला राजा. आयत खायला म्हणजे? तुला आयत खाऊ बोलते का मला? ए वाटकावून मग स्वतःला नीट उभा सुद्धा राहता येत नाही आणि येऊन धिंगाणा करायचा. स्वतःला उभं राहता येत नाही म्हणजे तू उभं राहायला येते का मग मला? हा, अहो तुम्ही सुधरा ना, निम्म वय झालं ना, कधी सुधारणार आहे? ए आपल्याला सुधारायची गोष्ट नाही करायची, अख्ख्या गावाला पुरून उरलोय आणि तू मला सांगणार काय? अहो जिंदगी गेली ना या दारूत, अख्खी जिंदगी. म्हणलं त्या बायाकडून पैसे घेईन आणि बांगड्या भरेन, तर ते सुद्धा नाही ठेवले. बागड्या भरून काय करायचे? काय करायचं मग? असंच हिंडायचं डाखिनीवानी. हिंडती कायला बोंबलत? घरातली कामं कोण करायचं? अरे घरात काय ठेवलं काम करायला? नाही भांडे ठेवले ना, घरात धान्य ठेवलं, सगळं इकायला लागत ना दारूला. बघा तुझ्या बापाकडनं आणली होती का? होय, तू तुझ्या बापाकडनं आणली होती भांडी? काय रे मला बोलायची का उलट पालट? हा, अहो मी राहते ते उपकार माना, नाही तर पेताडचे संसार सुद्धा करीत नाहीत कुणी. पेताड म्हणते का? एकच नवत पिलो तर लगेच पेताड झालो का मी? हिच्यात आईला बघ, हिच्या अशी साठकोय पाहिजे धरून. हा, उलट पालट बोलायला लागली का? अहो बापाच्या नावासाठी राहते तुमच्या जवळ, नाही तर राहायची पण गरज नाहीये. अहो एवढं पिऊन खाऊन मारहाण करतात तरी नांदते. लय आबरूदार तुझा बाप. हा, अरे लाख रुपये मागितलं होतं त्याला, ते दिलं नाही मला. कशाला देईन त्याला? नीट चालता येणं जावायला, लाख रुपये देईन कशाला तो? तोच काढे केले असतील काहीतरी, मला माहिती आहे ना. तोच काढे अहो केले म्हणून. गप्पासाला कशाला मारता? मला ना तुमच्या जवळ राहायचंच नाही. नको नको केलेली तुम्ही जशी माणसाला, तुम्हीच राहा. राहायचं नाही. हिच्या आईला हिच्या. हा, अण्णा बरं आहे का? हा आत्ता चालू आहे. हाय 8-15 दिवस आहे. संध्याकाळी घेतो गाठ. हा, जिंदगी गेली म्हाताऱ्याची पट्ट्या पिसण्यात. राम राम दाजी. पाहून तुम्ही हा, वर बसा तिथं. नाही बरं आहे आपलं इथंच. का जास्त अवतार काय केलाय नेमका असला? दादा काय रे, काय झालं? काय व्हायचं राहिलं आयुष्यात ताई? लय बेकारी झाली बघ. झालं काय नेमकं असं? का म्हणजे? आता घरी तर समजा धडधडक चांगले. असं का आलंय? आणि तू तुझी वहिनी सुखाने जगून देणार आहे का मला? काय केलं आता तिने? काय केलं? काय करायचं बाकी ठेवलंय ते सांग. अगं खुशाल जेवाय ना मला, घरात हाकलून दिलाय तिने. आणि तांब्या मागितला तर देत नाही भरून. अरे बापरे, मग तू जेवला नाही का सकाळपासून? भूक लागली मारण्याची, 2 दिवस उपाशी आहे, घरीच नाही ती. अरे बापरे, थांब मी तुला देते काहीतरी. हा जेवायला देते. दाजी लोकांच्या मजुऱ्या करू करू घर चालवतोय कस तरी. तर या बाईला कुठून बुद्धी सुचती? लोकांचं ऐकतीन मला हाणती. आता आलात नाही तर तुम्ही अगोदर जेवण करा, नंतर आपण बघू काय आहे ना ती. पण नवऱ्याला खुशाला अशा शिव्या घालाय खायला नाही. धर दादा खा.
लय बेकारी झाली दाजी. दमाने खा दमाने हाय आणि बा पाणी पाणी. पाणी दे ना त्यांना. खा दादा खा, अजून पाहिजे असेल तर सांग देते हा. दमाने खा. मी काय म्हणतो दाजी, आता काय झालं? मला एक 2-1 हजार रुपये देता का? लागत होते, नाही म्हणू नका, तुमच्या लेकरावानी आहे मी दाजी. आता काय झालं? अहो दाजी लागते त्याला का, तुम्ही मला या बघा जेवत्यात आठवून नका उठायला. नाही दादा नाही, देतात देतात. हा या बघा, मला आहे ना कपडे बिपडे दाढी बिडी जरा नीट करून येऊ द्या. बरं गुंड्या बी नाही तू ह्याला. गुंड्याचं काय घेऊन बसला दाजी, इकडे जिंदगीच काढली आणि गुंड्या नीट करताय तुम्ही दाजी. आणि ना आता आहे ना दाजी, मी इथंच राहतो बरं का तुमच्या इथं. काय नाही पडेल ते तुम्ही सांगा ते काम करतो, पण मला माघारी नका पाठवू. मला त्या बाईचं तोंडच बघायचं नाही दाजी. अहो गरीब नवऱ्याला असं 2 घास सुद्धा दिला नाही कधी प्रियाबानी. जीव भरून आला माहितीये का तुम्हाला, बघितलं दाजी माझा. दादा बिचारा पाहिजे? दादा. 3,000 आता 2 म्हणलं होतं. देऊन टाका ना, काम करणारे बोलले ना. चालते दाजी. दाजी आहे ना देव माणूस आहे माझा. 10 रुपयाची नाही. अजिबात नाही, अख्खी जिंदगी खर्च करणार दाजी तुमच्यासाठी मी. आता माघारी नसतोय जात मी. अगोदर कपडे आणा. हा हा चालते. कपडे आणतो, दाढी बिडी करतो सगळं, आणि अवतार व्यवस्थित करून घेतो माझा. दाजी पोटातच दुखत लय दिवस झालं, जेवण नाही मिळलं नीट, आणि एका एकी जेवलं तर 500 रुपये देऊन डॉक्टरकडे जायचे. दे दे, नाही म्हणू नका दाजी, तुमच्या अहो, द्या लेकरावानी आहे मी. की. आयुष्यभर तुमच्या दारात राहणार आहे मी का, असं असतंय वय. चालतंय. आणि का नाही जमात? नाही नाही बस झालं दाजी, तुम्ही घ्या नाही करता, नाही नाही खा. घ्या थोडं. खा तुम्ही अगोदर पोटभर खा. आम्ही जेवलोय आताच दादा. चालतंय, जातो मग दाजी आता, अवतार नीट करतो. तुमची शर्ट पॅन्ट बसते का मला? कसा बस. दिलेत ना आता, घ्यावा एखादा शर्ट नवा. चालतंय मग येतो दाजी. ये घ्या. असू द्या. दमान 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 उद्या. हा येऊ का मग? आणि दाजी आता जातो मी, तुमचे कपडे बघतो आतमध्ये बसतात का मला, आणि घेऊन जातो बरं का एखादा शर्ट घालून. हा गावात असं वांगाळवाणी गेलं तुमचीच आबरू जाईन दाजी. बरोबर आहे का नाही? बरं बसला तर घाला, नाही बसला तर वळच घालू लागा. नाही ना, गुंड्या उघड्या ठेवून जातो ना. हा 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 चल दाजी, तुमचंच लेकरू आहे आता, आयुष्यभर तुमच्याच दारात राहणार, घ्यायचं सांभाळून मला तर उग. जाऊ दे भाऊ. चला. ताई अगं तू कशी काय अचानकच आली? साडू कुठे येतो? त्यांनी आहेत रानामध्ये, मोटर भरायचं काम चालू आहे, दोघं तिकडच आहेत. काय नाही सर, चालते असंच म्हणलं भेटावं तुला. बर. बरं मी काय म्हणतेय, आता दादा लय दिवस झालं तुझ्याकडे आणि माझ्याकडे पण असतोय तो, आणि त्याची ती जमीन तशीच पडीक आहे आता. माझं काय म्हणणं होतं, जमीन अर्धी तुझ्या नावावर करावी आणि अर्धी माझ्या नावावर करावी. हे बघ, आता दादाच्या नावावर आपण जर केली तर तुला तर माहिती आहे दादाला प्यायचा नाद आहे, तो सगळी जमीन त्यातच विकून टाकीन. मग ती जमीन अशी पण वायात जाणार आहे. मग माझं काय म्हणणं आहे, अर्धी तुझ्या नावावर राहू दे, अर्धी माझ्या नावावर राहू दे, असं पण दादा अर्धी तुझ्याकडे राहतोय, माझ्याकडे राहतोय. अगं तुझं बरोबर आहे, पण वहिनी आहे, त्याला 2 लेकरं आहेत, त्यांचं काय? आता वहिनी काय यायचं नाव घेत नाहीत, त्या तिकडे गेल्यात त्या तशा तिकडेच आहे. बिचारा दादा काम करतोय शेतात आपल्या घरी, कसं वाटतं ते. मग आपण दादाला तेवढं जपू तरी. मग तुझं काय म्हणणं आहे आता यावर? तर ठीक आहे, तू म्हणते ते पण बरोबरच आहे. अशी दारू पिण्यात उडवण्यापेक्षा आपल्या नावावर झाली तर कामाला तरी येईल. आपण नीट जपू त्याला, मग काम नको सांगायला. पण दादाला बोलावं लागेल ना. साडू भाऊ कधी आला? दाजी इकडे कस काय? आता तुम्ही काय येणार घराकडे, तुमची गाडी घ्यावा इकडे. दादा करमताय का इथं तुला? त्याला काय, आपलीच तर बहिणी इथे. झालं का मोटरी टाकून? हा झालं ना. झाले, त्याला किती वेळ लागतोय? दाजी आपलं मेवून भाऊ, मी काय म्हणतो माहिती का, हा आता तुम्ही तिकडे राहतात कधी, इथं राहतात कधी. हा आता तिकडे गावाकडचं कुपान तुमचं असंच चाललंय, फुकट गेले आणि कुणाला बी. मग आता आपण काय करू, ते तुमचं कुपान बी पण समजा इकडे घेऊ. हा त्यासाठी तुमच्या सह्या बिया जरा लागत आहे मग. हा तुम्ही मानता तिथं सह्या करतो मी,
त्याला काय एवढं. आणि कुपन आहे ना तो दुकानदारच खात असेल, त्यापेक्षा इकडे घ्या कुपन मग मी माझं. तेच म्हणतो ना, मग आपल्याकडे गावात नाव नोंदणी करून घेऊ तुमचं डायरेक्ट. नाही सगळं ते पत्ता बित्ता असतोय आधार कार्डवर, ते सगळं हिथलं लावून टाका माझं आता. हा तेच म्हणलं, तेवढं नोंद करून घ्यावं म्हणलं तुमच्याकडे. हा हा चालतंय. दादा तुला कुठं करमतं जास्त, इकडे करमतं का तिकडे? इकडेच का तुम्हाला? खरं. हा हा का, मग इकडेच राहायचं का तुला? तसं नाही, संध्याकाळी येतो तिकडं पण. होय. बरं चालतंय, ये मग संध्याकाळी जेवायला मस्त चिकन करून ठेवते. हा त्यापेक्षा अंड्याची पोळी कर ना. हा ठीक आहे ठीक आहे. चालेल चालेल. बरं येऊ काय साडू? चल ग. हा सावकाश जा. ये संध्याकाळी निवांत मग. हा. तायडीले लाड करते माझा. मग मी करत नाही का? तू पण करती, पण बघ तिने कोंबडी केली माझ्यासाठी. मग मी मटण आणते तिच्याकडनं आल्यावरती. तुला चालतंय. मटण आवडतच असं बी. हा हा बरं चल, आता कटाळून आलाय तुम्ही, हातपाय तोंड धुवा, मी चहा बनवते हा. चला ना, या इकडे. हा. चल बाई आई, वाटोळ केलंस तो. ओ ताई, ओ ताई, त्या भामट्या बाहेर या ना. काय ग पाग, यांनी पाय नाश केला ना माझ्या संसाराचा. काय वहिनी वहिनी करतात, लाजा वाटायला पाहिजे होत्या तुम्हाला. काय झालं? नवऱ्याला माया फुस लावून इथं ठेवलं तर ठेवलं, वरून आमचं वावर सुद्धा नावावर करून घेतला. लाजा धरा जरशी बहिणी या नावाला सुद्धा कलंक आहे तुम्ही. अशा कशा भवाने आहेत तुम्ही. ओ वहिनी, तोंड सांभाळून बोला. आणि तुम्हाला कोण म्हणलं होतं माहेराला जा म्हणून? माहेर आग तवाच विचारायला पाहिजे होतं तुम्ही. तू कमवून गेली काय, आमच्या भावाचा त्रास काय आहे काय नाही ना. आता थोबाडीच सारे वावर नावावर केले. ओय, काय कालवा लावलं इथं? बघा ना, दादा वहिनी येऊन इथं आम्हाला नाव ठेवायला लागले, शिव्या द्यायला लागले, भामटेन भीमटेन. काय चाललंय हे? बघवत नाही का तुला? तुम्हाला चांगलं बहिणीकडे अहो राहतोय. तुम्हाला तर लाजच नाहीये, लाज. तुम्ही लाज? सारी सोडून बसलात बहिणीच्या मेवण्याच्या दारात. हा तो उपाशी मारलं म्हणून आलोय मी इथं. सारं तुला लाज आहे का? हा सारं जग सामान मी तुम्हाला उपाशी मारलं का तुम्ही मला उपाशी मारत होते? हा कशाला आली इथं इवळत? काही उळत आले तुम्हाला माहितीये का? माझ्या कामाचे पैसे घेऊन सुद्धा दारून ढोशीत होता येऊ, म्हणून मी निघून गेले. काय खायचं होतं लेकराला, काय घालायचं होतं? मग येऊन आम्हाला सांगायचं ना की तुमचा भाऊ असा करतोय म्हणून, आम्ही समजून सांगितलं असतं. अगं तुमचं काम होतं ते विचारायचं, वहिनी काय खाती काय राहते, आमचे भासूंड घेऊन राहते, त्या लाज आहेत का तुम्हाला? तुम्ही आमच्या संसारात येता का कधी बघायला? मग आम्ही तुमच्यात का पडायचं? मग वावर नावावर घ्यायला बरं कळलं. संसारात नाही पडायचं तर वावर बरं घेतले नावावर करून. तुम्हाला तर कळतं का काय कशाचे कागदपत्र दिले होते आणून इथं? कसली वावरण, कसली कागदपत्र, काय बोलती तू? प्यायच्या नादात आहे ना तू सही घेतली हे तरी माहितीये का? बेवड्या कसली सही घेतली? विचार बहिणीला कसली घेतली. अगं ती कुपान आहे ना माझं त्या गावात होतं, हा. त्यांनी इकडे वळून घेतलंय. बरं इकडे आणून दिलं. लेकरं बाळान बायको नव्हती तुला सांभाळायला ते कुपन खायला. लय कदर होते. अगं खाऊन खाऊन फुगली ना, अजून कवर खाती? तेवढंच बोल. पेताडपणा तर चांगल्यापणा तर नाही संसाराचं कळू दे ना आता तरी. काय कळू दे, काय डोकं फिरले काय? विचार तुझ्या मेवण्यांना काय काय कशावर साया घेतल्या. कशावर सही घेतले दाजी? त्या कुपनाच्या कागदोच घेतले ना तुम्ही. भामटे जाऊन कशा बघा ते पण विचारा यांना. खाली मुंडीन पातळ धुंडी कसे डोके घालून बसलेत. काय हो दाजी? हा आता पण आता म्हटलं तुमचं या असं चाललं होतं. कसं? दारू रोजच प्यायची, रोजच ही आ, ते साया कशावर घेतले ते सांगा मला. म्हणते ते खरंच आहे. दादा काय झालं माहिती काय? बघ तू आमच्याकडे आला, तुझी अवस्था बघितली मी. आता म्हणलं उद्या जर दुसऱ्या कोणी तुझ्या अशा अवस्थेचा गैरवापर करून सह्या घेतला प्रॉपर्टीच्या पेपर्सवर आणि दुसऱ्या कोणाच्या नावावर करून टाकलं, तू तर उगाच आपलं नाही दुसऱ्याच्याच नावावर जायचं सगळं. फुकट नाही सांभाळलं, वावर नावावर करून घेतली म्हणून सांभाळलं. बायकोनी फुकट सांभाळलं होतं. लाजा नाही वाटत का तुम्हाला? होय अरे यांचं तर सोडून द्या, बहिणी आहेत ना तुम्ही. माझी जमीन नाव करून घेता होय? अरे तुझ्यासाठीच केलं. अरे माझ्यासाठी केलं तर मला सांगून करायचं ना. मग असं लपून करतात का? पण तू ऐकत नाही ना आमचं, मग आम्हाला असं वाटलं ना. काय केलं? अगं मी तुमच्या इथं काम केल्यात गाड्यावानी. तुझी मोटर एकटाच काढायचो मी, रातचा भरण्यावर थांबायचो तुमच्या दोघींच्या. तुमच्या इथं शेणकूर काढलाय, गुरांना खायला प्यायला टाकलंय, अख्खी कोंबड्या बिंबड्या सांभाळल्यात. अजून काय करायचं बाकी राहिले? 500 ने हजारांनी 2-2 हजारांनी नोटा घेऊन जातात आमच्याकडून. ते आहे का? आठवड्यात नाही एकदा नेत होतो बर का. 500 रुपये दिले तर किती दिवस मागत नव्हतो. ऐक. काय सांगता? ऐक तुझ्या भावाचं ऐक. अरे दादा तुझ्यासाठीच केलं ना, जे काय करायचं ते. आता हे बघ आमच्या नावावर झालं म्हणजे आता तू, आता आम्ही दुसरीकडे कोणाला हे तरी नाही ना करणार. तू देऊ तरी नाही ना शकणार दुसऱ्या कोणाला. तुला दारू पिऊ नको म्हणलं, तू दारू प्यायचा. नशेत कुणी तुझ्याकडनं लिहून घेईल ह्या भीतीनं आम्ही आमच्या हा, नावावर त्याच्यामुळे आम्ही करून आमच्या नावावर करून घेतलं. घेतलं. आपली जमीन आपल्यापाशीच राहिली पाहिजे हा. आणि कुणाकडे दुसऱ्या
लोकांकडे गेली रे, तुझ्या सख्या बहिणींकडेच गेली ना. नाही, तुम्हाला बघतो मी नंतर. होय दाजी, माझ्या जमिनीची एवढी काळजी होती ना तुम्हाला, माझ्या पोरांच्या नावावर करायची ना, मग कोणाच्या नाव केली? मग केली तर आमच्या दोघांचीच नाव नेहमी नेहमी केली. दोघांच्या नाव. लाज वाटत नाही का तुम्हाला? ए, पाहुणे सोड तिकडे. अरे, ह्यो वटवाघळावानी तोंडाचा दाजी आणि ह्यो लांबड्या गुलाबजामुनी तोंडाचा दाजी, दोन्ही हलकट आहेत माझे. यांनी आहे ना माझ्या दारू प्यायचा फायदा घेतलेला आहे फक्त. ते सोड ना दादा. एवढी लवकर नाही करायची, अशी दाबल्यावर मारते. दादा सोड ना त्यांना दादा. काय सोडणार? अगं माझं चुकलं बर का. मी आहे ना तुझं ऐकाय पाहिजे होतं, तुझ्यावर विश्वास ठेवाय पाहिजे होता. पण मी म्हणलं बहिणी चांगल्या असतील, दाजी चांगल्या असतील. दाजी तर निवळ खोकड्याच्या पोटचं निघलं आणि बहिणी बहिणी बी माझ्या नाही त्या. असं वागतात का? पटलं का तुम्हाला? सांगाय चुकलंय का बरोबर आहे? आता करायचं काय? दाजी सोडा राव, पाहुणं सोडा. मेवणी भाऊ सोडा 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 राव, कशाला? लय लाडात आलाय काय? अयो आता एक काम करायचंय. हो. माझ्या जशा सह्या घेतल्या होत्या आणि जमीन तुमच्या नाव केली का? हा. तुम्ही दोघांनी तुझ्या वाटेची जी जमीन आहे का ती माझ्या बायकोच्या नाव करायची आणि तुम्ही दाजी माझ्या पोरांच्या नाव करून ठेवायची. काय करणार का? करतो मी, करतो 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 पाहुणं सोडा. अयो आईला, खुशाल का एखाद्याने विश्वासाने तुमच्या दारात आले असं लागतात का? काय नाही बहिणी उपयोगाच्या. माझं चुकलं बरं का, लय त्रास दिला मी तुला. गोडीत विचारून सांगितलं असतं तर दिलं असतं माघारी, पण काय जाऊन खाली आलो की माघारी पार. हा दाजी, हे असला खोट्यापणा मला आवडत नाही बरं का. तुम्ही बी माझ्या बहिणीचं नवरे, नीट राहायचं काय. आणि तुम्ही सुद्धा. मला माहित नव्हतं ह्यांनी डोक्यात खोल घातलं माझ्या. काय माहित नव्हतं? या पटांगणात सांगतो मग तुम्हाला. नको आता, जाऊ द्या. आता आहे ना इथून पुढे मी दारू बिरू सगळं बंद करीन आणि ह्यांच्या इथं जी फुकट कामं केलेत का ती आपल्या घरी करीन, शेतात काम करेन. आणि बघ, तुला नाही आपला संसार फुलून दाखवला ना तर बघ. अरे भाऊ चुकला तर बहिणीने चांगलं समजूतपणाचं 2 शब्द सांगायचं असतं. असं नाही वागायचं. शेवटी बहिणीचा आणि भावाला आधार असतोय. बरं झालं जावाय, आता ते जरा नीट झाला. चला. आणि काय माहितीये का सासूबाई, आम्हाला घरात मोठं माणूस नाही कोण सांगणार. तुम्ही अधूनमधून येत जा ना ऐकत आम्हाला 4 शब्द सांगा, म्हणजे आमच्या डोक्यात आहे ना या असल्यांची कुळं नाही शिरायची. आता काय सांगा, पिल्यावर जात होते का, सूद किती वरडलं तरी गप. जाऊ दे आता, जाऊ झालं दे गेलं, आता, काढू चला नका. चला चला, तुमचा संसार परपांच्या बघाय. चल परत बाई. लागा नरड दाबत जाऊ, मारता मारता वाटलंय. सावडे भाऊ, परत असलं काय डोक्यात खूळ घालू नका. तुम्हाला दोघींना बी सांगणे या, असलं काय परत खोल नका. मारता मारता तुम्ही डायरेक्ट कुकू पुसूनच गेला होता डायरेक्ट. अहो इथं जीव आलता, इथून परत खाली गिळला या. चला. चला.